अजब रमा राघवची जोडी। सावकाश राघव, मी खूप दमलीये रे, आपण जरा वेळ थांबूया। म्हणून सांगत होतो मी, तू येऊ नकोस मग, पण ऐकशील तर रमा कसली। बरं ते सगळं जाऊ दे, मला सांग आज उपवास संपणार आहेत ना तुझे? हो, पण ते आज मी संध्याकाळी सोडायचं असं विचार केला, त्याआधी घराचं काय ते फायनलाइज होते। ते होईलच, तू असं करतो इथे बस बस, इथे समोर एक बंगला आहे, तो पण मी बघून येतो। सगळं काही चांगलं होतं आणि आम्हाला घर मिळेल। भिंती शोधाया 10 दिशा फिरतीस, पण त्याचा काय बी उपयोग नाही पोरी। अगं तुला जे पाहिजे ते तुझ्या हातामध्ये तर आहे। 101 वेळा देवी आईचं नाव घे आणि ज्या दिशेला पाठ करून उभी आहेस त्या उगवत्या दिशेला चालत राहा। जे तुला पाहिजे ते तिथं तुझी वाट बघतय। चार भिंती म्हणजे घर, म्हणजे मला घर मिळेल। उगवतीच्या दिशेला, उगवतीच्या दिशे, आई 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 आई, अरे आई, काय ग, काय शोधतेस? अरे राघव, ते आता इथे मला एक जोगटीन भेटलं। इथे हे बघ, इथे ना, इथे बसले होते ना मी, तेव्हा इथेच आल्या होत्या त्या। आणि त्या, अरे मग गेल्या कुठे? ते सगळं सोड राघव, तू मला सांग, उगवती दिशा म्हणजे कुठली? सनराइज होते तीच डायरेक्शन ना? हो, पण झालं काय? थांब जरा एक मिनिट। आणि ती म्हणाली की पत्ता तुझ्या हातात आहे।
त्याच्यावर तर रेंटवर वाडा द्यायचा अशी ऍड आहे. म्हणजे मला जोगटिणीच्या रूपात आज देवी आई भेटली. रमा अगं काय झालं बोल ना. राघव, तू आता चल माझ्यासोबत. मी तुला जिथे घेऊन चालते तिथे चल पटकन. प्लीज चल. अगं प्लीज पटकन चल. बरं हो हो सांभाळ. चल. हॅलो परमार एजंट. हा परमार एजंट स्पीक. यू परमार एजंट स्पीक. आय अश्विनी स्पीक. यू टेल मी इन हाऊ मेनी डेज यू गिव्ह रेंट हाऊस. I don't give small flat. I want big home. There are many people in the home. So give me big house. आणि कसं आहे ना, आमचं लग्न झाल्यानंतर सेपरेट बेडरूम नीडच ना. सो नाव ऍब्सोल्युटली. मी लावण्य परांजपे बोलते. सो तुला मला तुझी नीड सांगण्याची गरजच नाहीये. आय नो एव्हरीथिंग. मॅडम तुम्ही ऐका ना, आता मी व्हेरी बिझी आहे. ऑफकोर्स मला कळलं ना ते. पण काय ग, तुम्हाला कशाला हवंय मोठं घर? पुरोहितांना तर सवय आहेच ना ऍडजस्टमेंटची. आले होते ना मी घरी, बघितले ना ती इंचभर रूम राघवची. ओ आणि त्याला सेपरेट बेडरूम पण आहे ना. होती तुमच्याच मुलीमुळे आमच्यावर ही वेळ आली की नाही. तिच्या ओळखीचं होतं ना हे घर, म्हणजे तुमचंच होतं की नाही. त्यामुळे काकांना आता लवकरात लवकर हे घर सोडायचंय. ओके गुड. पण मी काही मदत करू का ग? अजिबात नको. माझ्या सासरे बुवांना समजलं नाही तर तुमच्या मुलीला काढलं तसं मलाही घराबाहेर काढतील ते. त्यामुळे नको. माझं मी शोधेन काय ते. लावण्या मॅडम, तुम्ही आता आमच्या आयुष्यात लुडबुड करूच नका. तुम्ही आमच्या आयुष्यातून काउटकट का नाही होतो? गॉड, बिनडोक आहेस तू, बिनडोक. आउटकट नाही, कट ऑफ म्हणायचंय तुला. ओके. आणि तू काय मला सांगतेस, ती अख्खी पुरोहित फॅमिली माझ्या आयुष्यातून कट ऑफ व्हावी याचीच वाट बघते मी. ओके, तो चालू दे तुझा हाऊस हंट म्हणजे घरासाठीची शोध मोहीम. नाही सांगून ठेवते, नाहीतर याचा अर्थ विचारायला परत फोन करशील ना मला. तुझा वेळ वाचवते. ओके, सो एन्जॉय. ऑल द बेस्ट. यू इडियट. हॅलो. इथेच थांब. कुठे घेऊन आलीस तू मला? राघव, हा वाडा रेंटवर द्यायचा. हा वाडा? हो. जोगटिणीने मला जो पेपर दिला ना त्यामध्ये ह्याची ऍड आहे. म्हणजे तुला राघव, आपण हे सगळं नंतर बोलूया. पण माझं मन मला सांगतंय की हा वाडा आपल्याला नक्की मिळणार. आपण आज जाऊन बघूया. हा चल. कोणी आहे का?
तारा, सॉरी हा सॉरी. नाही नाही ठीक आहे. या आत या. हो खूप मस्ती करायला लागली आहेस. नमस्कार. 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 सॉरी फॉर ऑल दिस. नाही नाही काहीच हरकत नाही. लहान आहे ती अजून. मी रमा. मी राघव. हे घर भाड्याने देणार असं कळलं म्हणून आम्ही ठरवलं. अहो तुम्ही एकदम करेक्ट घरात आलात. तुम्ही एक काम करा, पहिले घर बघून घ्या ना. मी घर दाखवते. हो पण नो शैतानी हा. दाखव. चला. वा खूपच सुंदर आहे तुमचा आवाडा. खूप आवडला मला. बरं आम्ही कधीपासून इथे राहायला येऊ शकतो? आम्ही उद्या रात्रीच निघतोय. तुम्ही कधीही येऊ शकता. अर्जंट असेल तर उद्या आलात तरी चालेल. आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या घराची काळजी स्वतःच्या घरासारखी घ्याल. म्हणजे अमेरिकेला आम्ही निर्धास्त राहायला मोकळे. काही आम्हालाही आहेच. फक्त भाड्याबद्दल बोलून घेऊया आपण. तुम्हाला योग्य वाटेल ते द्या. आमच्यासाठी रेंटपेक्षा या घरात चांगली लोक येऊन राहणे आणि हे घर सांभाळणे हीच आमच्यासाठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ही मगापासून बघते तुम्हाला आणि तुमचं वागणं बघून असं वाटतंय तुम्ही या वाड्याला अगदी छान सांभाळाल. तुमचं लग्न नाही म्हणजे अजून नाही झालंय पण होईल लवकरच. मग तर तुमचा गृहप्रवेश याच वाड्यात होणार. तर हो म्हणजे एकच मिनिट. हा दसऱ्याच्या मुहूर्तावर आलाच आहात तर विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. खूप तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मला पण. हॅपी दसरा ताई. थँक्यू. हॅपी दसरा दादा. थँक्यू. चला येतो. हो थँक्यू. बाय. देवी आई थँक्यू. आज तुझ्यामुळे इतक्या कमी वेळात आणि इतकं परफेक्ट घर मिळालंय. रमा आपल्याला हे घर सुद्धा तुझ्यामुळेच मिळालं. तू आपल्या घरासाठी किती लकी आहेस हे आबांना कधी कळणार ग? राघव त्यांना कळेल तेव्हा कळेल पण आता हे घर माझ्यामुळे मिळालंय हे त्यांना कळायला नको. खरंय. ही बातमी मी आबांना दिली तर त्यांना वाटेल की मी तुझी मदत घेतली. पण मग आता काय करायचं? एक मिनिट. काय करतोस? हॅलो नारायणा. हा राघवा, अरे काही समजलं का? मी 4-5 ठिकाणी बघितलं, मला तर घर कुठे सापडतच नाही. अरे अरे ऐक ना जरा ऐक ना मी काय सांगतोय ते. घर मिळालंय नारायणा. काय? हो मी आणि रमानी हे घर बघितलंय. घर अतिशय सुंदर आहे आणि भाडं सुद्धा आपल्याला परवडण्यासारखं आहे. फक्त नारायण ही बातमी ना तू आबांना दे. मी ही बातमी दिली तर त्यांना वाटेल की हे सगळं रमानी केलंय म्हणून. हो आणि आबा तिथेही राहायला यायचे नाहीत, कळतंय मला. पण मला एक गोष्ट सांग, घर तुमच्या दोघांच्या मनासारखं आहे ना? हो घर सुंदर आहे आणि रमाला सुद्धा खूप आवडलं. मग तर प्रश्नच मिटला. मी बाकी सगळं घेतो बघून, तू काळजी करू नको. हा चल.
डन. नारायण, हा बोल नारायण. एक आनंदाची बातमी द्यायची. घर मिळालं. अरे वा 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 नारायण, देवाची कृपा झाली म्हणायची. अरे हे शब्द ऐकायला कान आसूसले होते केव्हाचे. बरं नारायण, मला सांग, हे घर कुठे आहे? म्हणजे गावापासून फार दूर नाही आहे ना? अजिबात नाही आबा, मंदिराजवळच आहे. आणि मुख्य म्हणजे घर मालक खूप चांगले आहेत आबा. ते म्हणाले तुम्ही अगदी उद्या राहायला या, काही प्रॉब्लेम नाही. वा 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 नारायण, हे अगदी उत्तम झालं रे. आबा घर खूप छान आहे, अगदी तुम्हाला आवडेल असं. जुन्या पद्धतीचाच वाडा आहे. आणि आबा तुम्ही एकदा बघून घेता का? म्हणजे घर मालकासोबत सगळं पक्क करून टाकूया. अरे तू बघितलंस ना, आणि सांगतानाच इतका खुश वाटतोय, मग मला बघायची काय गरज आहे? पण नारायणा, मला एका गोष्टीची खात्री करून घ्यायची आहे. कोणती आबा? हे घर मिळण्याशी गिरीश परांजप्यांचा काही संबंध नाही ना? मी आणि रमानी हे घर बघितलं. नाही आबा, अजिबात नाही, त्यांचा काही संबंध नाही. मग आता असं कर, तू ताबडतोब घरी ये, हे सामानाची सगळी बांधाबांध करायला. हा, आपल्याला अजिबात वेळ नाहीये. हो आबा. अरे राघव, इथे कुठे गाडी थांबवतोस? थांब, अरे सांगतो. कुठे चाललो आता? राघव, काय करतोस? उपवास सोडायची वेळ झाली रमा. तू थांब इथे, मी आलोच 2 मिनिटात. अरे तू बस, हवं तर मी आलो. बस. राघव, देवी आईचा उदा उदा. तुम्ही? बरं झालं तुम्ही परत भेटलात. मला तुमचे आभार मानायचे होते. माझ्या वाट्याकडं डोळं लावून बसली होतीस, पण कशा काय? अहो, मला तुमचे आभार मानायचे होते. तुमच्यामुळे आज आम्हाला घर मिळालं. पोरी, अगं माझा आभार कसलं मानतीस? आभार मानायचंच आहे तर देवी आईचं मान. आईच्या मनात आल्या बिगर काय बी होत नाही बघ पोरी. चौकट मिळाली, पण वलांडता यायची नाही तुला. पर तुला नमस्कार केल्या बिगर कोणी बी आत जाऊ शकणार नाही. म्हणजे म्हणजे एवढी घाई कशा पायी? कळल, समजा कळल तुला, पर वेळ आल्यावर. काय, कोणाला नमस्कार करतेस? अरे झोपते झोपते परत? हो झोपते. रमा, काय चाललंय ग तुझं? अरे हे काय आहे? ती झोपते फक्त मला हेल्प कशी करते? कोण आहे ती? रमा, कुठे हरवलीस? चल. आता कुठे जायचं? चल सांगतो मी. चल तरी. अरे चल. बस. अरे पण बस. हे काय? हे घे, उपवास सोडा. हे काय आहे? याला कडकणी म्हणतात. त्याची ना माळ करतात आणि देवीला नैवेद्य म्हणून दाखवतात, आणि याने तो उपवास सुद्धा सोडतात. असा काय उपवास सोडतेस? इतका कडक उपवास केलास तो असाच सोडणारच? मग आधी देवीला नमस्कार कर,
नमस्कार करताना मनामध्ये कृतज्ञता आणि श्रद्धा असायला. नमस्कार करून झाला की मग उपवास.